21 जूनला ऑल ओव्हर इंडियामध्ये नीटची रिनीट ज्याला म्हटलेलं आहे ही एक्झाम होणार आहे. सर्व विद्यार्थी प्रिपरेशन करतच आहेत. साधारणतः आता 17 ते 18 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जसा पूर्वी अभ्यास केला होता त्याच पद्धतीनं कंटिन्युएशन ठेवायचं आहे. महत्त्वाचं काय आहे की ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणारे डॉक्युमेंटेशन, म्हणजे जेव्हा नीटची एक्झाम होते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली क्रुशियल स्टेप काय असायला पाहिजे तर डॉक्युमेंटेशन. आता 21 तारखेला एक्झाम झाली, ऑलरेडी आता आपण डिले झालेला आहे. 1 ते सव्वा महिन्याचा वेळ पुढे गेलेला आहे सर्व. त्याच्यामुळे जेव्हा एक्झाम होईल नंतर रिझल्ट देखील लवकरच लागेल आणि पुढची ऍडमिशन प्रोसेस पण लवकर सुरू होईल. त्याच्यामध्ये जास्त डिले अजिबात होणार नाही, हे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासून पालकांनी डॉक्युमेंटेशन काढण्यासाठी सुरुवात करायची आहे. अजिबात याच्यामध्ये डिले करायचा नाही, कारण की पुढे ऍडमिशन प्रोसेस ही खूप लवकर सुरू होण्याची शक्यता यावेळेस तेवढीच जास्त आहे. मग ऍडमिशन प्रोसेसमध्ये काय डॉक्युमेंट लागतात, गॅप सर्टिफिकेट कसं असतं, सेंट्रल स्टेट ईडब्ल्यू सर्टिफिकेट काय आहे, स्पेशल रिझर्वेशनचे डॉक्युमेंट कसे असायला पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो बघा, या डॉक्युमेंटमध्ये मी तुम्हाला एकदा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याचा नमुना देखील तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स असतात, एखादा फॉर्मॅट कसा असतो हे देखील अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता आणि काउन्सिलिंगला देखील सुरुवात झालेली आहे. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ऑफिस आहे. तुमचं नीट काउन्सिलिंग म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग, इंजिनिअरिंग काउन्सिलिंग ह्या सर्व प्रोसेसला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही व्हिजिट करू शकता. तुमच्या आर्थिक अजून तुमचे काही एक्स्ट्रा डाऊट्स असतील तर ते देखील आम्ही सॉल्व्ह करू. मित्रांनो आता बघा काय एक्झॅक्टली डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं काय आहे तर बघा, नीट कन्फर्मेशन पेज. कन्फर्मेशन पेज म्हणजे काय असतं मित्रांनो तर बघा, कन्फर्मेशन पेज म्हणजे काय आहे, तुम्ही जे आता नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म त्याचं जे प्रिंट आउट आलेलं आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात कन्फर्मेशन पेज. हे ऍडमिशन प्रोसेसला लागतं. नीटचा आपण फॉर्म भरला, त्याचं फी भरली आणि त्याच्यानंतर त्याची जी प्रिंट आली त्याला म्हणतात कन्फर्मेशन पेज. नीट ऍडमिट कार्ड जे आता 21 तारखेला एक्झाम होणार आहे त्याचे ऍडमिट कार्ड साधारणतः 14 जूनच्या नंतर येणार आहे. ते ऍडमिट कार्ड तुम्हाला लागतील पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी. नीट स्कोर कार्ड जेव्हा स्कोर येईल तो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर बघा काय महत्वाचं दुसरं, SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट तुमचं. ठीक आहे. आता जे स्टेट बोर्ड मधले विद्यार्थी आहेत त्यांना दोन प्रकारचं आहे. SSC मार्कशीट एक असतं आणि पासिंग सर्टिफिकेट पण लागतं. आणि जे CBSE बोर्डचे विद्यार्थी आहेत किंवा ICSE बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे फक्त एकच स्कोर कार्ड असेल ज्याच्यावर त्यांची डेट ऑफ बर्थ सुद्धा मेन्शन केलेली असते. ठीक आहे. म्हणजे स्टेटच्या विद्यार्थ्यांना दोन डॉक्युमेंट्स इथे महत्वाचे लागणार आहेत. एक म्हणजे SSCचं मार्कशीट लागेल, SSCचं पासिंग सर्टिफिकेट, याला आपण थोडक्यामध्ये सनद असं म्हणतो. ठीक आहे, सनद. हे पण डॉक्युमेंट तुम्हाला लवकर काढून घ्या. ज्यांनी शाळेमधून काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर काय पुढचं महत्वाचं आहे HSC मार्कशीट 12वीची. ही कंपल्सरी. सर्व सुरुवातीची हे मी जे डॉक्युमेंट सांगतोय हे प्रत्येक कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना लागणार आहेत. म्हणजे सर्वांसाठी हे कंपल्सरी. पुन्हा कॅटेगरीचे काय एक्स्ट्रा लागतात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण कंपल्सरी डॉक्युमेंट सर्व विद्यार्थ्यांना हे लागतील. ज्यांना महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर MBBS पासून फिजिओथेरपी अशा कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर काय लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC तुमची 12वीची TC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाचं काय सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल. डोमेसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. राष्ट्रीयत्व आणि रहिवासी प्रमाणपत्र हे एकत्रच एकाच डॉक्युमेंटवर मिळत आहे. तर हे डॉक्युमेंट विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. तहसीलमधून हे डॉक्युमेंट इश्यू केलं जातं. त्यामुळे लवकर ज्यांनी काढलं नाही त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून ठेवा, कारण की नंतर खूप घाई पडते, गर्दी पडते, लवकर भेटत नाही डॉक्युमेंट्स. त्यामुळे लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचं. पुढे काय आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं असतं तर हे देखील तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे आज सर्व तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून पण मी माहिती सांगतो की डॉक्युमेंट्स कसे असतात आणि काय नाही ते. ठीक आहे. आता बघा इथे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असं, ज्याला अनेक्शर H असं म्हटलं जातं. तुम्हाला बघा सर्व आम्ही तुम्हाला क्लिअरली सांगत आहे. अनेक्शर H मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इथे तुम्हाला हे असतं. हे डॉक्टरच्या लेटर हेडवर प्रिंट करायचं असतं. याचा नमुना मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो आणि तुम्हाला हे मेडिकल सर्टिफिकेट भेटून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असतात. हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता हे पण डॉक्युमेंट झालं. मग पुढे काय आहे अजून, गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट म्हणजे कोणासाठी असणार आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा जे विद्यार्थी रिपीट केलेले आहेत, आता सध्या जस्ट 12वी दिलेल्या विद्यार्थ्यासाठी गॅप लागत नाही. जस्ट आता नुकतीच तुम्ही 12वी बोर्डची एक्झाम दिली म्हणजे तुम्ही फ्रेशर आहेत, तुम्हाला गॅप सर्टिफिकेट म्हणजे गॅप ज्यांचा पडलाय. सो गेल्या वर्षी तुमचे 12वीची एक्झाम दिली आणि तुम्ही प्रिपरेशन करण्यासाठी 1 वर्षाचा तुमचा गॅप आहे. या वर्षीच्या नीटची एक्झामवर तुम्ही ऍडमिशन घेतात म्हणजे तुमचा 1 वर्षाचा गॅप पडला तर त्या विद्यार्थ्याकडे गॅप सर्टिफिकेट असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग हे गॅप सर्टिफिकेट कसं असतं तर लक्षात घ्या. गॅप सर्टिफिकेट तुम्ही इथे बघू शकता.
हे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर गॅप सर्टिफिकेट मिळतंय तुम्हाला. एज्युकेशनल याच्यासाठी आता ब्लँक पेजवर सुद्धा तुम्ही नोटरी करून घेतलं तरी त्याचं गॅप सर्टिफिकेट कन्सिडरेशन होतं. अशा पद्धतीने हे असं ऍफिडेव्हिट करून घ्यावं लागतं नोटराईज तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुमचा किती वर्षाचा गॅप होता, कितव्या वर्षापासून किती वर्षाचा होता आणि याचा फॉर्मॅट, हे सगळं तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये शेअर करतो तुम्हाला भेटून. फक्त लक्षात घ्या कशा पद्धती याचा फॉर्मॅट आपण आपल्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना शेअर करत आहे. ठीक आहे. मग गॅप सर्टिफिकेट झाला नंतर काय, ऍडमिशन प्रोसेससाठी आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे फोटो हे तर लागतच असतात. ठीक आहे. हे महत्वाचे सर्व म्हणजे जनरल कॅटेगरी ज्यांची आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एवढे डॉक्युमेंट लागतात. नीट कन्फर्मेशन पेज, ऍडमिट कार्ड, स्कोर कार्ड, 10चं सर्व सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, टीसी, नॅशनॅलिटी, डोमेसाईल हे सगळं जवळपास हे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे असतात. इथं काय नसतं, नॅशनॅलिटी डोमेसाईल नाही. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट रिझल्ट नंतर काढा, मी तुम्हाला सेंड करतो. गॅप सर्टिफिकेट पण नंतर काढून घेऊ शकता. ठीक आहे. हे झालं एवढे डॉक्युमेंट. सर आता याच्या व्यतिरिक्त मी कॅटेगरीमध्ये येतो तर माझ्यासाठी काय एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागू शकतात तर समजून घ्या. सपोज आता तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येता, आता तुम्हाला मी इथं वरचे सांगितलेले तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे लागणारच आहेत. पण एक्स्ट्रा अजून काय लागणार आहे, सपोज तुम्ही व्हीजे कॅटेगरी आहे, एनटी मधले सर्व NT1, NT2, NT3 सर्व आलं, ओबीसी, एसबीसी आणि SCBC म्हणजे मराठा कास्ट विद्यार्थी असतील तर अशा सर्व विद्यार्थ्याला काय लागणार आहे, या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त हे तर कंपल्सरी झाले, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या लवकर. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेता येत नाही, ऍडमिशन कॅन्सल होतं. त्यामुळे हे तिन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा ऑल इंडिया काउन्सिलिंग करतो त्यावेळेस ओबीसी NCL सर्टिफिकेट लागत असतं, मी ते तुम्हाला नंतर सांगेन. पण आता बघा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय लागेल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे तिन्ही डॉक्युमेंट लागेल. कोणासाठी, व्हीजे NT मधले सर्व विद्यार्थी, ओबीसी, SBC आणि SCBC मराठा कास्टचे विद्यार्थी. ठीक आहे. आता हे झालं यासोबत यांच्याकडे या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांकडे हे 3 कंपल्सरी महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. ठीक आहे. आणि हे असणं खूप जास्त गरजेचं. काही जणांना असतं मी आता अप्लाय केलेलं आहे, रिसिप्ट अपलोड करतो. ठीक आहे. तुम्ही रिसिप्ट अपलोड केलं, तुमचा येणारा रँक तुमचा या कॅटेगरीमधून रँक येतो. सपोज तुम्हाला कॉलेज मिळालं, कॉलेज मिळाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आता काय झाली, कॉलेज लेवलला झालेली आहे. मग कॉलेजमध्ये काय करतात, हे ओरिजिनल बघतात. इथं तुमच्याकडे पावती असून गरजेचं नाही. ऍडमिशन घेताना हे तिन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं. हे नसेल तर तुमचं ऍडमिशन त्या राऊंडचं कॅन्सल होतं, पुढच्या राऊंडला ओपन, पण जो त्या विद्यार्थ्याचा एक राऊंडचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट खूप जास्त महत्वाचे आहेत. ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्या प्रोसेस सोबत डॉक्युमेंटेशन सर्वात जास्त महत्वाचं आहे. सपोज आता ह्या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त तुमचं SC किंवा ST कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्याकडे काय लागेल आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोनच लागतात. नॉन क्रिमिलियरची गरज नाही आहे, पण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. काही ठिकाणी काय ST कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही अनुभवतो की व्हॅलिडिटी त्यांच्याकडे नाहीये, विद्यार्थ्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्याकडे नाहीये. तर लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओरिजिनल असेल तरच महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटतो, अदरवाईज नाही. अशा विद्यार्थ्यांना बेस्ट बेनिफिट होतो. सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये व्हॅलिडिटीची गरज नाही, आम्ही त्या विद्यार्थ्यांना तिथून सजेस्ट करतो ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. परंतु व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. हे झालं याच्यामध्ये. फक्त इथे काय फरक आहे, नॉन क्रिमिलियरची गरज नाही. इथे काय कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर लागेल. तर याच्या व्यतिरिक्त माझं EWS कॅटेगरी आहे. तर बघा EWS कॅटेगरी असेल तर तुमच्याकडे स्टेट EWC सर्टिफिकेट एक वेगळं असतं आणि सेंट्रल EWS सर्टिफिकेट एक वेगळं असतं. तर सेंट्रल कशासाठी लागेल, ऑल इंडिया काउन्सिलिंग. सपोज एम्स, जिग्मर, FMC असं तुम्ही काउन्सिलिंगला जाताय, 15% ऑल इंडिया कोटा जो असतो ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमधून MCC थ्रू तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे ऑल इंडियाचं EWS सर्टिफिकेट लागेल. आणि तुम्ही स्टेट मधली काउन्सिलिंग, महाराष्ट्र CET सेलची काउन्सिलिंग फॉलो करत असाल तर स्टेटचं EWS सर्टिफिकेट लागतं. हे सर्टिफिकेट दोन्ही वेगळे असतात. ठीक आहे. अजिबात याच्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत. थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता, हे बघा हे सेंट्रलचं सर्टिफिकेट आहे, याला म्हणतात ॲनेक्शर आय. ॲनेक्शर आय जर असेल तर ते झालं सेंट्रलचं सर्टिफिकेट EWS. ठीक आहे. EWSचं इकॉनॉमिकल विकर सेक्शन सेंट्रल. आणि स्टेटचं कसं असतं तर ॲनेक्शर ए असतं. बघा ॲनेक्शर ए हा फरक आहे. ॲनेक्शर ए म्हणजे स्टेटचं EWS सर्टिफिकेट, ॲनेक्शर आय म्हणजे तुमचं सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट. हे दोन्ही वेगळे आहेत. अजिबात सेंट्रलचं काढून ठेवले त्याच्यानुसार ऍडमिशन झाले, ऍडमिशनला गेलं ते सेंट्रलचं जर असेल ऍडमिशन कॅन्सल होतं. दोन्ही फरक वेगवेगळे. तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस आम्ही सर्व सांगतो आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अगदी बारकाईने ह्या गोष्टी तुम्ही फॉलो पण करणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. हे झालं EWS. म्हणजे आता जवळपास आपण कॅटेगरीचे सर्व डॉक्युमेंट बघितले. हे वरचे डॉक्युमेंट सर्वांना कंपल्सरी आहेत.
कॅटेगरीमध्ये ह्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये इथे येत असाल तर हे 3 डॉक्युमेंट लागेल. SC/ST मध्ये कॅटेगरीमध्ये येत असाल हे 2 डॉक्युमेंट लागेल. EWS मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतात. सर आता हे तर झालं, पण आम्ही काही स्पेशल रिझर्वेशन मध्ये पण येतो. आता स्पेशल रिझर्वेशन काय, याच्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये काय बेनिफिट घेता येतात. MKB कोटा आहे, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर तुमचं गाव असेल तर, हिल एरिया म्हणजे डोंगराळ भागात तुमचं गाव असेल तर हे पण आहे. डिफेन्समध्ये तुमचे पालक असेल हे पण बेनिफिट आहे. ऑर्फनसाठी पण बेनिफिट आहे. अशा PWD विद्यार्थ्यांसाठी पण यांच्यासाठी सुद्धा ते डॉक्युमेंट्स, एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागतात. म्हणजे याचं प्रूफ देण्यासाठी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणं देखील गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, डिफेन्समध्ये असाल तुम्ही, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 असतात. तर तुम्हाला एक सर्व्हिसमॅन आणि चालू असलेलं सर्व्हिस सर्टिफिकेट आणि तिथलं पॅरेंटचं डोमेसाईल ट्रान्सफर सर्टिफिकेट लागत असतं. याच्यामध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 असतात. याच्यानुसार हे तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं काय आहे, MKB कोटा. म्हणजे काय, MKB मीन्स काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जर तुमचं गाव असेल तर तुम्हाला मदर टंग सर्टिफिकेट आणि बॉर्डर एरिया सर्टिफिकेट हे दोन्हीही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता थोडक्यात बघायचं असेल तर हे बघा, हे बॉर्डर एरिया सर्टिफिकेट तुम्हाला जसं सांगितलं की डिस्ट्रिक्ट, आता बघा यांचं काय, तालुका बिदर, डिस्ट्रिक्ट कर्नाटका याच्यामध्ये येतं. तर ही बॉर्डर एरिया सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे, याचा फॉर्मॅट अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला हे सर्व सेंड करतो, पण हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यासोबत काय, मदर टंग सर्टिफिकेट, ही अशा पद्धतीने ही मदर टंग सर्टिफिकेट आहे, तर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डिस्ट्रिक्ट बिदर हे तिथून भेटलेलं असतं तुम्हाला. हे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मदर टंग आणि बॉर्डर एरिया सर्टिफिकेट हे कोणाला लागणार आहे, ज्यांचं महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती का, हे सगळ्यांसाठी कंपल्सरी नाहीये. हे स्पेशल रिझर्वेशन कोणासाठी आहे, जे याच्या प्रवर्गामध्ये येतात, ज्यांना याच्यामध्ये बेनिफिट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आता हिल एरिया म्हणजे काय, तर डोंगराळ भागामध्ये तुमचं गाव आहे का, हिल एरिया, तर त्याचे देखील तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन मध्ये कन्सिडरेशन होतं. याला काय लागतं, हिली एरिया सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, तिथलं डोंगराळ भागाचं प्रमाणपत्र लागेल. पॅरेंट डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे पालकांचं तिथलं लागेल. आणि दुसरं आणि सगळ्यात जास्त महत्वाचं काय, SSC किंवा HSC प्रूफ फ्रॉम दॅट एरिया, म्हणजे 10वी किंवा 12वी हे तुमचं त्या गावातून म्हणजे तालुका किंवा त्या डिस्ट्रिक्ट मधून होणं गरजेचं आहे. त्या गावातून किंवा त्या तालुका प्लेस मधून तुमचे 10वी किंवा 12वी कंपल्सरी आहे. आणि जिथून झाली त्या गावातून तिथलं तुमच्या पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. असं नाही चालणार, हे दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं आणि त्यांचं दुसरं अजिबात चालत नाही, ऍडमिशन कॅन्सल होत असते. हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. अशा याच्यानुसार तुम्ही ते बघू शकता. जसे की इथे मी सांगितलंय बघा, हिल एरिया सर्टिफिकेट अशा पद्धतीनं, हे जसं डोंगरी दाखला ज्याला म्हणतो, आता असा डोंगरी दाखला तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीनं. ठीक आहे. हिल एरिया सर्टिफिकेट. बाकी दुसरं काय आहे, PWD स्टुडंटसाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जेव्हा नीटचा रिझल्ट येतो तेव्हा सेंट्रल ऑथॉरिटीकडून काही सेंटरची नावं दिलेली असतात. ठीक आहे. जसं मुंबईला जे आहे किंवा एम्स नागपूरला, अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं तुमच्या डिसॅबिलिटी प्रमाणे, आणि नंतर तुम्हाला सेंट्रल याच्याकडून एक सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि ते सर्टिफिकेटनुसार तुम्हाला PWDचा बेनिफिट घेता येतो. ठीक आहे. पण ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी ऑर्फन मध्ये येतात, जे अनाथ ह्याच्यामध्ये येतात प्रवर्गामध्ये, तर ऑर्फन सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट यांच्याकडून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. हे वरचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कॅटेगरीमध्ये येत असाल, VJ, NT सगळ्या कॅटेगरी, OBC, SBC, SCBC मध्ये येत असाल हे डॉक्युमेंट, SC/ST मध्ये येत असाल हे 2 डॉक्युमेंट एक्स्ट्रा, याच्या व्यतिरिक्त हे पण लागणार. EWS मध्ये येणार असाल तर स्टेट सेंट्रल दोन्ही पण लक्षात ठेवायचं. मराठा कास्टच्या विद्यार्थ्याला सेंट्रलचं EWS मिळतं, स्टेटमध्ये त्यांना SCBC मिळतं, हे लक्षात घ्या. स्टेटचं त्यांच्याकडे EWS नसतं, हे पण लक्षात घ्या. डिफेन्स MKB कोटाचं मी तुम्हाला सर्व सांगितलं, हिल एरियाचं सांगितलं, PWD ऑर्फन स्टुडंट, ही सगळ्यात जास्त ऍडमिशन प्रोसेस मधलं महत्वाचं आहे. ही पहिली स्टेप आहे. पालकांनी लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला सुरुवात करायची. याच्यातले कुठले फॉर्मॅट माहीत नसेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ब्रांच येथे आमची ब्रांच आहे. सर्व ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. तुम्ही नीटचा रिझल्ट येईपर्यंत किंवा आल्यानंतर किंवा आता ड्युरिंग याच्यामध्ये तुम्ही डाऊट्स तुमचे असेल काही, तर पालकांनी व्हिजिट करा. आणि विद्यार्थ्यांचा हा क्रुशियल टाइम आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करत आहेत. वेगवेगळे स्लॉट्स विद्यार्थ्यांचे बुक होत आहेत सध्या. लवकरात लवकर काउन्सिलिंगला ऍडमिशन घ्या. इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. मेडिकलची देखील आता सुरू होईलच लवकर. पण महत्त्वाचं काय, हे डॉक्युमेंट्स, कारण की आता तसा वेळ तेवढ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांकडे नसणार आहे, कारण की ऑलरेडी सध्या वेळ खूप निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने याच्या रिलेटेड किंवा काही दुसरे डाऊट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशीच महत्त्वाची व्हिडिओज पाहण्यासाठी वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. थँक्यू सो मच गाईज.